नायसाचं स्टुडंट लेड कॉन्फरन्स आहे. सो त्याच्यासाठी पण सुपर एक्सायटेड आहे, कारण नायसाचं प्रोग्रेस कसं काय आहे आणि ओव्हरऑल तिचा परफॉर्मन्स कसा आहे, काय काय गोष्टी ती करणार आहे, ॲक्टिव्हिटीज करणार आहे हे समजेल. ऑलरेडी स्कूलला गेली आहे. आमचे बॅग्स रेडी आहेत. चलो बाय बाय आंटी बाय. फायनली आम्ही नायसाच्या स्कूलला पोहोचलो. येस, आम्हीच फर्स्ट आहोत असं वाटतं ॲज युजल. चला चल लेट्स गो. तिथं वाटच बघत असेल पूर्ण. आमचं सरप्राईज पॅकेज आलं आहे. हॅलो, सुपर एक्साइटेड, व्हेरी एक्साइटेड. आपली फर्स्ट ट्रिप आहे अशी कपल ट्रिप. नाही झाली आपली कर्जतला ती आफ्टर कोविडच्या नंतर, पण ती एकदम छोटीशी होती ना. कोविडच्या नंतर पहिल्यांदाच आम्ही चाललो आहोत स्वीटींच्या आहून बरं, म्हणजे माझ्या जिजून बरं. लॉंग जर्नी आफ्टर लॉंग टाइम. कुठे आहे वंश? बाबा कुठे आहेत? बाबा पप्पा गेले आहेत त्याला मठात. मठात ना घ्यायचंय मग त्याला. त्याची स्कूटी असेल ना, विचार एकदा. सो आज दत्त जयंती आहे म्हणून मला आई तेच बोलत होती सकाळी. नाही सर बस बाबू. काय म्हणतो केतन मामा? वेलकम. केतन मामा काय म्हणतोस? येस, मस्त. आज न्यू ड्रायव्हर बरोबर बसणार आहे तू. आमचे सेलिब्रिटी हे आलेत आफ्टर अ लॉंग टाइम. येस, आफ्टर कोविड. येस येस. आपण ते शॅलेटला गेलेलो कर्जतच्या. काय झाले का दर्शन? हो झाले. देवळात गर्दी असेल ना आज? नाही एवढी गर्दी नव्हती. आता कापड गेलेत गेलेलो. हो का? मोरया. करंजेश्वरी माते की जय. अनिरुद्ध बाबू की जय. जय. आम्हाला ऍक्च्युली लंच करायचं होतं. वाजले आहेत 1 वाजलाय. मग आम्हाला लंच करायचं एकदम प्रॉपर आपलं असं ना सातारा स्टाईल तसं वालं जेवण, पण ते एवढ्या लवकर ते इथे मिळणार नाही. पण तोपर्यंत आम्ही असे उपाशी पण नाही राहू शकत, म्हणून देन वी थॉट की ऍटलीस्ट टेक अवे तरी घेऊया. हा बिल होता का ग? का तुझ्याकडे आहे ना बिल? पोचलो आहोत वाई आणि आज व्हेज. वाजलेत 3:45 आणि आता आम्ही करणार आहोत लंच. सो जर व्हेज असेल तर गंधर्व आणि नॉनव्हेज असेल तर ऑफकोर्स तोरणा. मिस आउट नाही करू शकत. पण आज आहे व्हेज डे. सो गंधर्व का? कारण इथे मोदक मिळतात. कसं होतं? मस्त होतं एकदम. गंधर्व मध्ये मोदक स्पेशली आणि आपला काय म्हणतात त्याला पुरणपोळी आणि झुणका भाकर आणि झुणका, म्हणजे आपलं जे महाराष्ट्रीयन क्युझिन प्रॉपर. आवडला भरपूर. No papa. Telling lies. No papa. Open your mouth. Ha ha ha. My little ducks went swimming one day over the hills and far away. Mother duck said quack quack quack, and 4 little ducks came back.
महाबळेश्वर. टेम्परेचर आहे 18 डिग्री अँड लाईक छान 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 वाटतंय. जेव्हा वरती येत होतो तेव्हा अजिबात नव्हतं असं माहित की एवढी गर्दी असेल. म्हणजे घरातनं निघालो तेव्हा एक्सपेक्ट होतं की वीकेंड डे खूप गर्दी असेल, बट ऑन द वे आम्हाला काहीच ट्रॅफिक नाही किंवा काहीच नाही लागलं, म्हणून आम्हाला वाटलं की नसेल, पण आहे. इकडे आल्यानंतर वेना लेकला आल्यावर समजलंय. सो बिफोर चेक इन करण्याच्या आधी आम्ही विचार केला की वेना लेकला जरा जाऊन येऊ, बोटिंग वगैरे करू आणि मग नंतर चेक इन करू, मग थोडंसं फ्रेशन अप होऊ आणि मग त्यानंतर आता सगळेच जे पॉइंट्स आहेत ते बंद झालेत. सो हे एकच आहे वेना लेकच्या समोर जे गेम्स वालं सेक्शन आहे ते आणि मार्केट. सो येस, ओ माय गॉड एवढी थंडी वाजते ना. आणि आम्हाला वेना लेकच्या इथे बिलकुल सुद्धा कुठेच पार्किंग मिळाली नाही. आम्ही लिटरली वरती टुवर्ड्स मार्केट आलो आणि एका साईडला फुटपाथवर सगळ्यांनी गाड्या चढवल्या आहेत. सो तसंच आम्ही गाडी पार्क केली आहे आणि नाव वी आर वॉकिंग. जस्ट लुक ॲट द ट्रॅफिक आणि फुल थंडी आहे. सगळे स्वेटर वगैरे बॅगच्या आतमध्ये, बॅग पण उघडून होतं शकत, नशीब नायसाचा बाहेर काढलेला. लेट्स गो. छान वाटतंय. लाईक मुंबईमध्ये एवढी गरमी आहे, त्यानंतर इथे एकदम भारी वाटतंय. अंदर आहे ना, सनसेट झाले की मजा नाही त्याला. ते बऱ्यापैकी छान दिसतंय, पण थोडं दिसणार आपण आत येता अंधार होणार. ठीक आहे, आम्हाला जेवढं मिळालं तेवढं. आताच आलो आम्ही ना, एवढी ट्रॅफिक आहे जास्त आहे, गर्दी बी कसं बोटी बी आहेत ना तेवढ्या लाईनला लोक उभे त्याचे का झालं. हो ना, तू किती वेळ पण थोडं गेली माझी. मला एक जण नेत होता लगेच, म्हणून आता फॅमिली यायची, बाकी तू लगेच घेऊन काय करू तुला. पण थोडं पार्किंगची सोय. एक जण बोलले ना पार्किंग म्हणजे मोटर राईड असतो 1200 वाला, झटपट घेतो आम्ही विदाउट लाईनचा. मजा आली. आम्ही एवढं फ्रीज झालं खूप थंड वाटतं. फ्रीजर एवढं फ्रीज मजा आली. पीस मेंटल पीस. म्हणजे एवढं लेट येऊन सुद्धा आम्हाला मिळालं बोटिंग. 7:30 पर्यंत येणारे गोवून असलं. चल आपल्याला जायचं आता तिथे. इधर राईट चालायचं. अरे बाप. आणि फोटोज मध्ये पण हेच आहे त्यांच्या. तर ते त्यांनी अगोडवाल्याने गडबड केली. नाही फुल आहे. हे बघ सकाळी उठलं एवढं भारी. सकाळचा व्ह्यू एकदम मस्त आहे, माउंटेन व्ह्यू एकदम भारी. कुठे वेलकम टू आवर कॉटेज. वाव, मस्त एकदम.
चलो बाय, एन्जॉय, टेक. चलो तुम्हाला काय थँक्यू व्हेरी मच. चलो 9 वाजता भेटू. येस येस. ए नाही सुचल. ए वायफाय ऑन कर, व्हॉट्सअप कॉल करते. चलो बाय बाय बाय. हो चलो वेलकम. सो आम्ही आलो आहोत रेड बटन. जेव्हा रेड बटन नुकतंच नवीन होतं त्यावेळेस आम्ही आलेलो, तेव्हा अभि फाल्गुनी आमच्याबरोबर होते. आणि आता रेड बटन खूप चेंज झालेलं आहे. सो आम्ही ॲक्च्युली बुकिंग केली अगोडावरनं, ज्याच्यावरती तिथे फक्त 2च रूम्स दाखवले, डिलक्स रूम आणि कॉटेज, आणि फोटोज आर डिफरंट. सो आम्हाला इथे आल्यावर कळलं की ह्यांचे कॉटेजेसचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. सो आम्हाला सुपर डिलक्स रूम आम्ही बुक केलेली आहे, जे तिथे बिलकुल मेन्शन नव्हतं अगोडावरती. पूल पूल दिसतंय. हो दिस इज ऑल्सो नाईस. नाही एवढं थंडीत कोण जाईल. पूल असल्यामुळे जास्त थंडी वाटते इकडे. आपल्याला पूल व्ह्यू आहे. पूल व्ह्यू आहे आपल्याला. त्यांना कॉटेजेसचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, आता नाही दिसला पण सकाळी एवढा सुंदर दिसणार आहे ना तो. पूल आहे. कॉटेज विचार करून बुक केलेलं, कारण ह्याचा जो व्ह्यू आहे ना तो खूप अमेझिंग आहे रेड बटनचा. आणि दुसरी गोष्ट 1 किलोमीटर अवे फ्रॉम द मार्केट. तिसरी गोष्ट इथे थंड हवा पण मस्त आहे. आणि मग नंतर इकडे आल्यानंतर आम्ही सगळं चेकिंग वगैरे केलं आणि मग त्याला विचारलं की कुठे कोणत्या कॉटेजमध्ये जायचं. त्याने आम्हाला हे सांगितलं, हे जे आम्ही आता ज्या रूम्समध्ये आहोत. म्हणजे हे कॉटेज थोडे वरती पण कॉटेजेस आहेत ना. तर ॲक्च्युली मला असं वाटलं की आम्ही फसलो गेलो ह्या सगळ्या ह्याच्या. म्हणजे आम्ही जे आम्हाला दाखवलं अगोडानी ते तर आम्हाला मिळतच नाहीये. तर थोडंसं डिसअपॉइंटिंग झालं की अरे एवढं आलं. मी आणि सनिता ठीक आहे, आम्ही तर काय सगळं ट्रॅव्हल करत असतो, बट स्वीटीताई आणि मग हे फर्स्ट टाइम असे आमच्या बरोबर आलेत आणि त्यात पण हे सगळी गडबड सगळी काय होते. सो थोडंसं डिसअपॉइंट झालो आम्ही. बट मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अगोडावाल्याकडनंच काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे जे आमचे रूम्स आहेत ते सगळे नाही दिसत आहेत, फक्त 2च रूम्स दिसत आहेत. सो इन फ्युचर जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मेक शुअर की तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल करा. रेड बटनलाच कॉल. हा, आणि कारण टॅक्सेस सुद्धा कमी होतात तुम्हाला. जी म्हणजे इकडे येऊन आणि फोनवर तुम्हाला जी कॉस्ट मिळेल ती ऑफकोर्स डिफर करणार आहे. आणि प्रत्येक प्रॉपर्टीचं असतं, असं नाही की ह्याच प्रॉपर्टीचं आहे. पण आपलं कसं असतं विकेंड आहे आणि मग परत मिळेल की नाही. पण थँक गॉड एक कॉटेज मिळालं, म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं की प्लीज आम्हाला एक कॉटेज तरी असेल ना तर तो तुम्ही द्या. सो मग स्वीटी तयारी केलं आम्हाला वरती. प्रीमियम कॉटेज आहे आणि हा सुपर डिलक्स कॉटेज आहे. असे त्यांचे ते प्रकार आहेत कॉटेजेसचे. आता हे आपल्याला ना माहित, आणि ते फोटोज पण त्यांनी सगळ्या कॉटेजेसचे टाकलेत कॉटेजच्या अंडर. पण ठीक आहे, लाईक आम्ही आता इथे असे झालो कम्फर्टेबल, थोडंसं रिलॅक्स करू, फ्रेशन अप होतो. मला सकाळपासून निघालो मी आणि सनिता 8:15 पासून अशाच ह्याच्यातच ऑलमोस्ट 12 hours झालेले. थोडंसं फ्रेशन अप होतो, थोडंसं खातो आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या फेवरेट प्लेस महाबळेश्वरचं, ते म्हणजे मार्केट. स्टेडियम बाहेर का मोठी झाली, बघता बघता केवढी मोठी झाली. नायसाचा फर्स्ट बर्थडे झालेला, त्याच्यानंतर आम्ही इथे आलेलो. आम्हाला आठवत आहे नायसाचा फर्स्ट बर्थडे झाल्यानंतर आम्ही गोवाला गेलेलो आणि मग तिकडनं ऑन द वे आम्ही इथे हॉल घेतलेला रात्री. नायसा एवढीशी होती 1 वर्ष. कसं फटाफट होतात ना मुलं मोठी. आणि गप्पा तर बाबा आजीबाई सारख्या एवढ्या गप्पा. सो वाजले आहेत 9:15 आणि फायनली आम्ही निघतो मार्केटला जाण्यासाठी. नायसाला एकदम नायसा महाबळेश्वरच्या थीमला आहे, स्ट्रॉबेरी.
पिंक पिंक घातले. ग्रीन आहे ते पिंक, ग्रीन अँड ब्लॅक अँड व्हाईट. वाव. चलो लेट्स गो. आणि स्वीटीताई ते लोक सुद्धा येत आहेत वरतून. डेंजर थंडी आहे. आम्ही एंडला हा सनी आपण इयर एंडला जिथे जाणार आहोत तिथे मी राहील की नाही. म्हणजे मी ही महाबळेश्वरची जी ही 17 डिग्री वाली थंडी आहे तीच नाही टॉलरेट करू शकत आहे. आणि मी पूर्ण घातले. थंडी अजूनच नाही थंडी राहते. तू एकदम स्ट्रॉंग. एक मिनिट. सो थोडीफार तुम्हाला हिंट आली की आम्ही थंडगार जागेवर जाणार आहोत. पण ही कसं मी तर खरंच टॉलरेट नाही करू शकत आहे. आता हे मी असं थोड्या वेळ घातलं आहे त्याच्यावरती मी अजून एक स्वेटर घेतलं आहे. पण युजली ना मार्केटमध्ये एवढी थंडी नाही लागत जेवढी इथे थंडी लागते. कारण कसं खूप लोक असल्यामुळे ना ते असं मला वाटतं. लेट्स गो. गाडी तिकडेच आहे व्हिडिओ काढताना पण हात थरथरतोय माझं. वंशू कसं वाटते थंडी? हा लास्ट टाइम आपण आलो तेव्हा दुनियाभरची गरमीत आलेलो. हा तेव्हा 34 डिग्री होता ना लास्ट टाइम आलेलो. आता 16 असेल, 16-17 असेल. कॅब बघ रचना. मग तिथे पण आहे बघ. क्या पता नहीं बोल तो क्या हुआ. हे बघ व्हाईट पण छान आहे. ये कितने का है वाइट? मस्त आहे पण दिस इज ऑल्सो नाईस. 10% आहे छान. और ये वाला हे पण छान आहे. हे बघ किती सॉफ्ट आहे. अलग अलग है क्या कलर सा है इसका? 3000. ये सब वही रेंज के ना हॉटेल ला नहीं. ये देखिए ग्रीन के ऊपर वाला वो पिंक है या रेड है? नहीं नीचे नीचे. हाँ रेड है. हाँ बता. एकदम प्लेन व्हाईट. आवडे. बनारसला गेलो, बनारस से हरिद्वारला गेलो, हरिद्वार से ऋषिकेशला गेलो, ऋषिकेश से परत महाबळेश्वरला आलत नाही ह्या व्यक्तीला भेटा. बोल बच्चन. परत रिटर्न गेलोय मी. मी 2 महिने अख्खा टूर मारलोय. शॉपिंग दुकानात गेलो सुट्टी. वर्षातला एकदा सुट्टी भेटतं मला. 2 महिन्याची सुट्टी घेतली तू? वर्षात एकच तुझी सुट्टी घेतो. घालू शकतो का बघू? बस काहीतरी कमी कर. स्पेशल महाबळेश्वर. हाच आहे का? हा हेच ते दाखव. 1000 लगेच होईल का? किती माणसं? काय नाव आहे? नाही
कुठे? ओके आम्हाला असण्यातच वेळ जातो. किती बघ किती छान छान बोलते. हो 1 मिनिट. बारा डिग्री टेम्परेचर आहे इथे. म्हणजे आता आम्ही मुंबईमध्ये ज्या टेम्परेचरमध्ये राहतो ना, अचानक हा टेम्परेचर एकदमच लो आहे. सो आजचा दिवस खरंच खूपच छान होता. जसं आम्ही नेहमीच म्हणतो की जसं आपण प्लॅन करतो तसं नाही होत, बट इट्स ओके. आम्ही फ्लोमध्ये गेलो कारण वीकेंड असल्यामुळे जसं मगाशी मी सांगितलं ट्रॅफिक, मग गर्दी अँड ऑल स्टॉफ, बट स्टील वी हॅड अ ग्रेट टाईम. त्याचबरोबर आपले काही यूट्यूब फॅमिली मेंबर्स इथे भेटले. सो थँक्यू सो मच की तुम्ही स्वतःहून समोरनं आलात आणि मला भेटलात. मला खरंच खूपच छान वाटलं. आणि दोघी आईंसाठी काही शॉपिंग केलेली आहे. आता ते गाडीत ठेवलेत कारण त्यासुद्धा लवकरच इयर एंडला ट्रॅव्हल करतायत आणि त्यासुद्धा अशा जागेवर जाणार आहेत जिथे खूपच थंडी आहे. सो नाही कोलंबी झाली. तिथे तर अशी जात होती की मला काय थंडीच नाही वाजत आणि इथे. सो येस, छान वाटतंय इकडे येऊन. उद्याचा डे सुद्धा खूप काही गोष्टी आम्ही प्लॅन केलेले आहेत. आय होप तुम्हाला आजचा हा दिवस आवडला असेल, आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि कदाचित तर खूप लोक मला माझ्या ह्या आउटफिटबद्दल विचारतील. सो हा आउटफिट जेव्हा आम्ही धर्मशाला तिकडे गेलेलो तेव्हा ते टिबिटन मार्केट लागलेलं, तेव्हा हा आउटफिट घेतलेला. मस्त छान वाटतं. महाबळेश्वरला आल्यावर मी हाच युजली वेअर करते कारण स्ट्रॉबेरी. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.